हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. भविष्यात होणाऱ्या घटना त्या कशा सांगायच्या, निगेटिव्ह वाक्य असेल कसं बोलायचं, क्वेश्चन विचारायचा असेल तर कसा विचारायचा, हे सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भविष्यात ज्या गोष्टी घडतात, जसं की मी उद्या गावाला जाणार, मी उद्या ऑफिसला जाणार, मी पुढच्या महिन्यात ट्रिपला जाणार, मी उद्या नवीन मोबाईल विकत घेणार. ओके, तर ह्या अनेक गोष्टी आहेत. किंवा मी उद्या मुंबईला नाही जाणार, तू उद्या मुंबईला जाणार आहे का, तू पुढच्या महिन्यात प्रोग्राम मध्ये भाग घेणार आहेस का. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते हे सगळं आहेत सिंपल फ्युचरच्या. मग सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन्स कसा फॉर्म करायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये ईच अँड एव्हरीथिंग मी क्लिअर करणार आहे, प्रत्येक गोष्ट क्लिअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट भविष्याबद्दल बोलायची असेल तर त्याबद्दल तुम्हाला थोडाही डाऊट राहणार नाही, याची गॅरंटी मी देते. ओके, सो नाऊ लेट्स स्टार्ट. सिंपल फ्युचर टेन्स कधी वापरतो, तर ज्या ऍक्शन भविष्यात घडणार आहे. If any action will happen in the future like tomorrow, next week, next month, next year, after many years, then we use this tense. Okay, got it? So, एखादी क्वेश्चन, okay, if any action, तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसू शकता, लिहू शकता. So, if any action will happen in the future, कधी like tomorrow, next week, next month, or next year, or after many years, then we have to use this tense. Okay, so लक्षात ठेवा, जर एखादी ऍक्शन भविष्यात घडणार असेल, जसे की टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, ऑर आफ्टर मेनी इयर्स. जर एखादी ऍक्शन 5 मिनिटांनंतर जरी घडणार असेल तरी सुद्धा आपण सिंपल फ्युचर टेन्स त्या ठिकाणी वापरतो. जसे की आय विल कॉल यू आफ्टर 5 मिनिट्स, राईट. सो मी तुला 5 मिनिटांनंतर कॉल करेल. आय विल टेल यू आफ्टर 5 मिनिट्स, मी तुला 5 मिनिटांनंतर सांगेल. ओके, शी विल कम आफ्टर सम टाइम, ती थोड्या वेळानंतर येणार. ह्या सगळ्या गोष्टी बोलताना आपण काय वापरतोय, सिंपल फ्युचर टेन्स वापरतोय. मग याचं स्ट्रक्चर कसं युज करायचं, स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपण बघूया. जेव्हा आपण एखादी गोष्ट भविष्याबद्दल बोलतो त्यावेळेला वाक्यामध्ये विल वापरायचा. विल हा हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब म्हणतो आपण त्याला, मॉडेल सुद्धा म्हणतो. तर यामध्ये आपण विल वापरणार आहे आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरणार आहे. जसं की आय विल गो, आय विल कम, आय विल ईट, आय विल स्टडी, आय विल एक्सरसाइज. ओके, आय विल स्पीक, आय विल टेल. ओके, तर यामध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे विल नंतर. विल प्लस V1 आपण वापरणार आहोत स्ट्रक्चर. प्रत्येक वाक्यामध्ये इथे कंपल्सरी आपल्याला विल प्लस V1 वापरायचा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. मी काही सेंटेन्सेस सांगते, नोटबुक आणि पेन असू द्या, लिहा सेंटेन्सेस. सो सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस फ्युचर टाइम. ओके, तर फ्युचर टाइम यामध्ये आपण मेन्शन करणार आहोत. जर आपण एखाद्या सिंगल सेंटेन्स बद्दल बोलताना फ्युचर टाइम सुद्धा मेन्शन करणार. आता फ्युचर टाइम म्हणजे काय, तर टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, आफ्टर मेनी इयर्स, आफ्टर 5 मिनिट्स, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. 5 मिनिटांनंतर वगैरे पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता इथे बघा सेंटेन्स कसं स्ट्रक्चर करतोय आपण. आय विल गो टू मुंबई टुमारो, मी उद्या मुंबईला जाणार. मग इथे मी काय वापरलंय, विल, त्यानंतर घेतलाय वर्बचा फर्स्ट फॉर्म. त्यानंतर बघूया, आता मला म्हणायचं आहे की मी पुढच्या महिन्यात नवीन मोबाईल विकत घेणार. सो आय विल बाय न्यू मोबाईल नेक्स्ट मंथ. नेक्स्ट म्हणजे पुढच्या महिन्यात. ओके,
सो आय विल बाय न्यू मोबाईल नेक्स्ट मंथ. अगेन मी इथे विल वापरलंय, त्यानंतर V1 घेतलंय. लक्षात ठेवा विल नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. जर तुम्ही व्हर्बचा फर्स्ट फॉर्म लावला नाही तर त्या वाक्याला अर्थ राहणार नाही. जर व्हर्ब आपण तिथे वापरला नाही, मिस केला, तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे व्हर्ब हा खूप महत्वाचा असतो. व्हर्ब म्हणजे काय, तर आपली क्रिया. आणि जर आपण आपल्या क्रियेबद्दलच सांगितलं नाही तर ती पूर्ण वाक्य होणार नाही. ओके, सो आता पुढचं सेंटेन्स बघूया. शी विल, आता मला म्हणायचे की ती उद्या क्लास जॉईन करणार. शी विल जॉईन क्लास टुमॉरो. ती उद्या क्लास जॉईन करणार. बघा यामध्ये, या टेन्स मध्ये फ्युचर मधल्या सर्टन्टी दाखवणाऱ्या, निश्चितता दाखवणाऱ्या ऍक्शन्स बद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजेच त्या ऍक्शन्स कंप्लीट होणार आहेत, यासाठी आपण हा टेन्स वापरतोय. ठीक आहे, जसं की मी उद्या मुंबईला जाणार, माझं निश्चित आहे, सर्टन्टी आहे की मी उद्या मुंबईला जाणार, माझं पक्क आहे, निश्चित आहे. त्यामुळे मी इथे विल प्लस V1 वापरला. ठीक आहे, सो ज्या ऍक्शन भविष्यात घडणार आहेत त्यासाठी आपण हा टेन्स वापरणार. आता आपण बघूया की निगेटिव्ह वाक्य वापरायचं असेल तर यामध्ये आपण कसे सेंटेन्स फॉर्म करू शकतो. लेट्स सी. आता आपण करणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म. मग आता इथे आपण काय करणार आहे, विल नॉट लावणार आहे, त्यानंतर प्लस V1 घेणार आहे. विल नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अँड देन अगेन फ्युचर टाइम. तर ठीक आहे, यामध्ये विल नॉट म्हणजेच आपण इथे वोट पण म्हणू शकतो. ओके,